नमस्कार, मी दिनराज वाघमारे. आपण पाहत आहे जय भारत न्यूज. बातम्या आहेत जत तालुक्यातील शेतकऱ्यांवरती होणाऱ्या अन्याय आणि अत्याचारासंदर्भातली. आणि हा अन्याय अत्याचार दुसऱ्या तिसऱ्या कुणी केलेला नसून चक्क महसूल विभागाने केलेले अन्याय अत्याचार आहेत. आणि त्यासाठी आज जत तहसील कार्यालयाच्या समोर दोन वेगवेगळ्या गावच्या शेतकऱ्यांनी आंदोलन सुरू केलेलं आहे. पहिले जे शेतकरी आहेत तर ते कोसारी गावचे आहेत आणि त्यांचा कोसारी ते वाळेखिंडी हा जुना रस्ता जो आहे तर तो खुला करावा या मागणीसाठी बसलेले आहेत. आणि गेले 25 वर्षे ते या रस्त्यासाठी वेगवेगळ्या न्यायालयात आणि प्रशासनाकडं झगडत आहेत. आणि दुसरे जे शेतकरी आहेत तर ते शेड्याळ गावचे आहेत. तर या शेड्याळ गावच्या दलित असलेल्या शेतकऱ्याच्या वरती महसूल विभागातल्याच काही कर्मचाऱ्यांनी आणि अधिकाऱ्यांनी अन्याय अत्याचार केलेला आहे. आणि त्यांच्या जमिनीच्या नोंदी ह्या केल्या जात नाहीत. त्यांची जमीन बळकावण्याचा जो प्रयत्न करत आहेत तर त्यांच्या पाठीशी प्रशासन उभं आहे. तर अशा या दोन वेगवेगळ्या विषयावरती शेतकऱ्यांनी जतच्या तहसील आणि प्रांताधिकारी कार्यालयाच्या समोर उपोषणाला सुरुवात केली आहे. तर यातलं जर कोसारीचं जे प्रकरण आहे तर ते अतिशय गंभीर आहे आणि गेल्या 25 वर्षापासून हा वाद सुरू आहे. करांडे कुटुंबातले हे दोन शेतकरी या ठिकाणी प्रातिनिधिक स्वरूपात उपोषणाला बसलेले आहेत आणि त्यांनी अमरण उपोषण सुरू केले आहे. मागच्या 25 वर्षापासून हा जुना कोसारी ते वाळेखिंडी जो रस्ता आहे तर या रस्त्यावर झालेलं अतिक्रमण आहे तर ते अतिक्रमण काढून हा मूळ रस्ता खुला करावा अशी त्यांची एकमेव मागणी आहे. आणि त्यांनी त्याच्यासाठी जे संदर्भ दिलेले आहेत तर गेल्या 25 वर्षामध्ये वेगवेगळ्या न्यायालयांनी आणि तहसीलदारांनी प्रांताधिकाऱ्यांनी त्याच्यावरती आदेश दिलेले आहेत. 1-2 नव्हे तर तब्बल 7 आदेश आहेत. तर 3 आदेश हे न्यायालयाचे आहेत, 4 आदेश हे तहसीलदारांचे आहेत. आणि एवढं होऊन सुद्धा की आठवड्याभरापूर्वी हा रस्ता खुला करण्यासाठी महसूल विभागाचे लोक आले होते. मात्र त्यांनी हा रस्ता खुला न करता कुणाच्या तरी दबावापोटी ते काम पुन्हा थांबवलेलं आहे. आणि पुन्हा हे करांडे कुटुंबातले जे शेतकरी आहेत तर त्यांनी आमरण उपोषण सुरू केलेलं आहे. आपण पाहतो की गेल्या काही दिवसामध्ये कोसारी हे गाव अतिशय सेन्सिटिव्ह झालेलं आहे. वेगवेगळ्या विषयावरून जमिनीच्या आणि अन्य वादातून अनेक खून प्रकरणं झालेले आहेत, अनेक मारामाऱ्या भांडणंही झालेले आहेत. आणि करांडे आणि त्यांच्या विरोधात असलेल्या या दोन्ही गटामध्ये सुद्धा जोरदार मारामाऱ्या झालेल्या आहेत. विरोधी लोकांच्याकडे मोठं संख्याबळ आहे, मात्र करांडे कुटुंबामध्ये फारसे लोक नाही आहेत, 1-2 शेतकरी आहेत. एकीकडं आपले महसूल मंत्री आणि जे वेगवेगळे जे जुने वहिवाटीचे रस्ते आहेत, शेत रस्ते आहेत, पानंद रस्ते आहेत, तर बांधावरचे रस्ते आहेत, तर हे सर्व शेतीला जाणारे सर्व रस्ते खुले करावेत अशा पद्धतीचे आदेश दिलेले आहेत. आणि न्यायालयाने आणि महसूल विभागाच्या अधिकाऱ्यांनी सुद्धा इथं शेतकऱ्यांच्या बाजूनं निकाल दिलेला असताना सुद्धा 25 वर्ष या लोकांना विविध कारणानं संघर्ष करावा लागतो. 2-2.5 वर्षापूर्वी या शेतकऱ्यांनी उपोषण केलेलं होतं आणि पुन्हा एकदा तर हे शेतकरी आमरण उपोषणाला बसलेले आहेत. तर पाहूया त्यांचं काय म्हणणं आहे ते. मी रामकृष्ण करांडे कोसारी गावचा रहिवासी असून आमचा वाळेखिंडी ते कोसारी हा नकाशाचा रस्ता अनेक लोकांनी तो अडवून बंद केला आहे. त्याचे 5-6 निकाल आहेत. तहसीलदार साहेबांचे 4-5 निकाल, कोर्टाचे 2-4 निकाल असताना देखील हा रस्ता वारंवार बंद केला जात आहे. व तसेच गेल्या 15 तारखेला हा रस्ता खुला करण्यासाठी सर्व शासकीय यंत्रणा आली असता तो रस्ता खुला गेलेला नाही. यात टोटली राजकीय हस्तक्षेप होत असल्यामुळे हा रस्ता टोटली बंद झालेला आहे. व आमचे समोरील पार्टीचे लोक भरपूर असल्यामुळे ते आमच्यावर अन्याय करते. आमच्या साईडला आम्ही 2-3 असल्यामुळे त्यांच्या हातून आमचे बळी जाण्याचा प्रयत्न होत आहे. तसेच ते आमच्यावर मर्डर करणे असले बरेच हल्ले करत आहेत. तर त्याची शासनाने दखल घ्यावी व हा रस्ता वेळेत खुला व्हावा. तसेच कोसारी ग्रामपंचायत यात हस्तक्षेप करत आहे.
व पंचायत समितीचे अधिकारी पण आमच्या यात हस्तक्षेप करत आहेत. कोर्टाचा आदेश असताना देखील पंचायत समितीचे अधिकारी यात बराच हस्तक्षेप करून त्यांनी आम्हाला एक नोटीस चुकीची काढली आहे. तरी त्यांनी ती नोटीस आम्हाला न काढता त्याची काय ती व्यवस्थित कारवाई करून पाहिली. तसेच वाळेखंडी ग्रामपंचायतने हा एकदा रस्ता आमच्यात अतिक्रमण केला होता, त्यासाठी आम्ही कोर्टात जाऊन त्यांच्यावर दंड केलेला आहे. मग जर पंचायत समितीच्या आधिपत्याखाली येत असेल तर कोसाई ग्रामपंचायत का आमच्यावर अतिक्रमण करत आहे याची आम्हाला टोटली खात्री करून आम्हाला तशी लेखी म्हणणे त्यांचे दिल्याशिवाय आम्ही आमचे आमरण उपोषण थांबवणार नाही व हा रस्ता खुला जोपर्यंत होत नाही तोपर्यंत आमचे उपोषण आम्ही थांबवणार नाही.